विदर्भातील संत्रा आणि मोसंबी पिकावर मोठं संकट आलेलं आहे। गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबीची फळगळ जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि शेतकरी संकटात आहे। मी सध्या आहे दयाराम जुगसुनिया या शेतकऱ्याकडे। नरखेड तालुक्यातला हा शेतकरी जवळपास 3 एकरमध्ये ही मोसंबीची बाग जी आहे ते आपण या ठिकाणी बघतोय आणि अपेक्षित होतं की जवळपास 10 लाख उत्पादन मिळेल, परंतु आता 2 लाख होणार नाही। कर्ज काढून हे पीक जे आहे ते उभं केलं आणि आता परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांनी करायचं काय, कारण की झाडावर लागलेल्यापेक्षा जास्त मोसंबी गळालेली आहे आणि संकटात सापडलेले आहे शेतकरी। विदर्भातल्या बहुतांश भागामध्ये हीच परिस्थिती आहे। दादा सविस्तर सांगा काय परिस्थिती आहे? गळण आहे साहेब, एकदम हे याच्या पाण्याच्या पावसामुळे काय किती पीक याचं नुकसान झालं साहेब? 80% गेला। 80% अपेक्षित होतं उत्पादन किती मिळेल? 10 लाखाचा होता साहेब। आता 1-1.5-2 लाखाचा। कर्ज किती काय? 2 लाख। काय करणार आता? काय करायचं साहेब आता? अशी समस्या आहे कास्तकाराची। मागणी काय आहे? शासनाने दिला पाहिजे, शासनाने दिली पाहिजे साहेब। सरकारचे आमदार तुमच्या सोबत आहे, चरणसिंग ठाकूर तुमच्याकडे मागणी करतायत। हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे। त्यांनी सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी सर्वे सुरू आहे। ज्याचं नुकसान झालं आहे त्याला त्या ठिकाणी मदत मिळावी। परंतु माझ्या भागामध्ये जितका संत्रा आणि मोसंबीचा शेतकरी आहे हा फार हवालदिल झालेला आहे। दरवर्षीच शेतकऱ्याला मरण आलेलं आहे। अशा पद्धतीचं ते काम होत आहे आणि म्हणून मागणी करा मदत मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळीच्या पूर्वी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत जावी अशा प्रकारची माझी विनंती आहे, आग्रही विनंती आहे। संकट भीषण आहे। तुम्ही खाली जर बघितलं बघा डोळ्यात अश्रू येते बघा। हे बघा संपूर्ण बहार सुद्धा गळून पडलेला आहे आणि जेवढी मोसंबी झाडावर दिसते त्याच्यापेक्षा जास्त गळलेला आहे। दुसरा बार हा बघा, हे बघा एका बाराची संत्रा दुसऱ्या बाराची गळायला लागलेली आहे आणि जेवढे वर दिसतंय तुम्हाला झाडावर हे बघा दोन्ही म्हणजे आता हे तर एक पीक गेलं दुसरंही जाणार। हे बघा हे आता या शेतकऱ्यांनी करायचं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। विदर्भात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात प्रचंड मोठं संकट, जवळपास 1.25 लाख हेक्टर संत्रा मोसंबी आहे आणि जर यांना वेळीच मदत मिळाली नाही तर शेतकरी टोकाचं पाऊल उचलण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे मायबाप सरकारकडे एकच मागणी आहे की दिवाळीच्या पूर्वी या शेतकऱ्यांना मदत मिळावी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, काटोल, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।